अरे काय करताय? चला चला, महत्वाचा विधी सुरू होणार आहे. कसला विधी? गुरु जिंगरोबांनी सांगितलंय सखू गेल्यावर तिचा त्रास होऊ नये म्हणून जिवंतपणे सखूचं श्राद्ध घालायचं. काय? श्राद्ध? अरे खरंच करायचंय का? हेच हेच म्हणतोय मी. आता तर डोक्यावरून पाणी गेलं. गप मला मोठा. ओम शुद्धोदकस्तारं स्वरप्यामि अभ्यङ्करस्तारं स्वरमङ्गलिकस्तारं स्वरप्यामि तिलदानं करमञ्जं करिष्ये तिलदानं करमञ्जं करिष्ये जलशुद्धिदकं समर्पयामि जलशुद्धकरणं करमञ्जं करिष्ये. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. श्रद्धेनं इदं श्राद्धम, म्हणजे श्रद्धेनं केले जातं तर श्राद्ध. इथे लक्ष द्या सगळ्यांनी, ऐका मी काय सांगतोय. आत्म्याला गती मिळावी म्हणून श्राद्ध करतात, घरात सुखशांती यावी म्हणून श्राद्ध करायचंय. चला झालं हे, आता तर्पण करूया. पवित्र जल तयार झालंय, या बसा. ए मुली, तू कशाला इथे बसलीस? जा तुम्ही आभार बसा. हो काही काय मी नाही, ती श्राद्ध करणार आहे म्हणूनच तर तिला तिथे बसवली आहे ना. काय ही मुलगी श्राद्ध विधी करणार आहे? कमाल आहे. बरं श्राद्ध कोणाचं? श्राद्ध कोणाचं? सखूच हीच आहे ती, हीच आहे. काय जिवंतपणे श्राद्ध? हो गुरुजी, तुम्हाला ठाऊक आहे नरपशूच्या गुहेत आमच्या कुटुंबातून बळी जाणार आहेत, तेव्हा पहिला बळी म्हणून सखूच जाणार आहे. सखूना भाग्यवान आहे म्हणून तर आपल्या जिवंतपणी हे असं श्राद्ध तिच्या नशिबात आहे, म्हणजे मुक्ती नक्की. गुरुजी, तुम्ही मागे नाही का गरुड पुराणाचा संदर्भ दिला होता? नाही, म्हणजे गरुड पुराणात असं काही थेट म्हटलेलं नाहीये, पण याला आत्मश्राद्ध असं म्हणतात. आपत्तहीन व्यक्ती, संन्यास घेणारी व्यक्ती, आध्यात्मिक कारणासाठी आणि बराच काळ हरवलेला व्यक्ती यांच्यासाठी जिवंतपणी हे आत्मश्राद्ध घातलं जातं. चला पिंड तयार करायला सांगा, तोवर हात जोडा आणि गणपतीला सगळ्यांनी वंदन करा, हे कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्यसह प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा. प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा. विठुऱ्या, तूच ठरव आता, मी काय सांगू. तुला वाटत असेल तर कार्य निर्विघ्नपणे पार पाड, तुझ्या मनात असेल तेच होऊ दे. आता हे उजव्या हातात धरा आणि आता हे तीळ मिश्रित पाणी त्याच्यावर व्हायचं. हे सोडताना म्हणायचं मी. तुमचं नाव घ्या. सखू. म्हणायचं मी हे तीळ सहित जल सखूबाई भरतार दिगंबर माझ्या आत्ममुक्तीसाठी तर्पण करते आहे. मी सखूबाई भरतार दिगंबर माझ्या आत्ममुक्तीसाठी तिल सहित जल अर्पण करते. तस्मै स्वदा नमः इदं नमः. ओम शांती शांती शांती. अगं नीट लक्ष देऊन कर, तुझ्यासाठीच चाललंय हे. सखूबाई, आता तुमच्या आईच्या नावाचं तर्पण करा. काय बरं तुमच्या आईचं नाव?
माझी उमाई जिवंत आहे हो. तिचं तरी नाव नका घेऊ. तू जशी भाग्यवान तशी तुझी आई सुद्धा भाग्यवानच आहे ना. गुरुजी, हिच्या आईचं नाव उमा आणि भरतार शिवाप्पा. म्हणा माझ्या आईच्या म्हणजेच उमा भरतार शिवप्पा यांच्या मुक्तीसाठी मी तीळ सहित जल अर्पण करते. मामा मातृभ्यवा उमा भरता शिवप्पा प्रेत समुक्त पित्तर्थम तर्पण कर मंजम कर हे म्हणजे तुझ्या आईचं नाव घ्यायचं आणि तर्पण करायचं. तर्पण करायचं. सखू अगर रडतेच कशाला? गुरुजींनी जे सांगितलंय तसं म्हण ना. उगाच अर्धवट आणि चुकीचं काहीतरी म्हणशील आणि त्रास तुझ्या आईलाच होईल ना. हा, माझ्या आईच्या म्हणजे उमा भरतार शिवप्पा हिच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी मी तीळ सहित जल अर्पण करते. आणि आता आजीचं नाव. अगं सखूबाई, 3 पिढ्यांचं कार्य आपण करतोय तर त्यांचं नाव सांगायला नको? काय बरं नाव आहे तुझ्या आजीचं? शांताबाई. काय आहे दिगू दादा, कधीची वाट बघतोय? का काय झालं? अरे दादा, तिथं परसदारी सगळ्यांनी सकू वहिनींचा जिवंतपणे श्राद्ध केलाय. ओम तिलकदान कर मंजम करीश हे अक्षतालंकार अर्धम समर्पयामि. आणि या दोन्ही बोटांनी त्यांना डोळे काढ. ओम नेत्रम आव्या. नैवेद्य तयार आहे ना? आता हे पिंडदान झालं का काकाबळी आणि मग ब्राह्मण भोजन. नैवेद्यात कांदा लसूण नको, सात्विक असावं जेवण. हे घ्या, सगळ्यांवर तीळ अर्पण करायचे. तिलोक्तम समर्पयामि हि पिंडदान प्रेतसम तिलम समर्पयामि हि अक्षतालंकारार्थम समर्पयामि. मगाशी तर्पण केलं ना आपण, तसे हे 3 पिंड. हे तुझे, हे तुझ्या आईचे आणि हे तुझ्या आजीचे.